नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की शेवटी पासेस न मिळाल्यामुळे आकाश आणि नम्रता आयोजकाच्या ऑफिसमध्ये त्याला भेटायला जातात. तिथं आता ते त्याला खूप रिक्वेस्ट करतात, पण आयोजक त्यांचं काहीच ऐकत नाही. शेवटी आता आकाश आयोजकाच्या शर्टाची कॉलर पकडून त्याला म्हणतो, तुझी हिंमत कशी काय झाली रे ह्या भाषेत बोलायची, आणि व्हॉट डू यू मीन की आम्ही स्पर्धेत पार्टिसिपेट करू शकत नाही. पण आता नम्रता मधीच पडते आणि आकाश त्या आयोजकाची कॉलर सोडतो. आता नम्रता हात जोडून त्या माणसाला रिक्वेस्ट करत म्हणते, प्लीज आम्हाला डुप्लिकेट पासेस द्या, कारण आम्हाला या स्पर्धेत भाग घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यावर आता आयोजक त्यांना बाहेर थांबायला सांगतो आणि लगेच सौदामिनीला तो फोन करून सगळा झालेला प्रकार सांगतो. त्यावर आता सौदामिनी 2 मिनिटं विचार करते आणि स्वतःशीच बडबड करत म्हणते, आकाश टेक्स्टाईल हे नाव वल्लरीच्या तोंडून ऐकलं होतं. ती बोलली होती की तिचं प्यादा असणारे आणि कदाचित हे तेच प्यादा असावं. मग आता सौदामिनी फोनवर आयोजकाला म्हणते, ठीक आहे, त्यांना पासेस द्यायला काहीच हरकत नाहीये. जरा वेळाने सौदामिनी, आकाश, नम्रता आयोजकांच्या कॅबिनमध्ये भेटतात. तिथं आता सौदामिनी हिनवत आकाशला म्हणते, तुझा भाऊ कुठे आहे रे? स्पर्धा सुरू होईल आता. माघार घेऊन घरीच बसला का काय तो? आता आकाश तिला म्हणतो, तो येणारे, तो कोणाला भिवून घरात बसणारा तर नाहीये. सो प्लीज कीप दॅट इन युअर माइंड. पासेस मिळत नसल्यामुळे मामा रूममध्ये आले, पण तिथं त्यांना रक्ताचे डाग दिसले. ते डाग पाहून त्यांना तिथं काहीतरी घडलंय ह्याची शंका तर आली, पण तेवढ्यात आकाशचा फोन त्यांना आला आणि त्या रक्ताच्या डागाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आणि त्यांची पासेस शोधायची सुरुवात झाली. आणि तिकडं वल्लरी स्पर्धेत जायचं सोडून रमाकांतला भेटायला गेली. तर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.